हॅलो गाईज, नमस्ते. आज आपण आलो आहे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेलं औदुंबर या ठिकाणी. हे ठिकाण दत्तक्षेत्रांपैकी प्रमुख क्षेत्र आहे. या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी 4 महिने वास्तव्य केलं होतं. तेथून पुढे तपश्चर्येसाठी ते श्री क्षेत्र नरसोबावाडी इथे गेले होते. स्वामींनी असं सांगितलं आहे की माझं वास्तव्य नेहमी औदुंबर या वृक्षात असेल. जो भाविक या वृक्षाची नियमितपणे पूजा करेल किंवा औदुंबर वृक्षाखाली बसून गुरुचरित्राचं पारायण करेल त्याला केलेल्या पारायणाचं चांगलं फळ मिळेल. औदुंबर गावच्या परिसरात असंख्य औदुंबराची झाडे असल्याने या गावास औदुंबर असे नाव पडलं असावं. औदुंबर हे गाव तसं लहान आहे, पण इथला महिमा मोठा आहे. इथे ब्रह्मानंद स्वामी आणि देवी भुवनेश्वरींचं मंदिर सुद्धा पाहण्यासारखं आहे. श्री नरसिंह सरस्वतींच्या चातुर्मास निवासामुळे हे क्षेत्र पावन झालेलं आहे. मंदिराच्या एका बाजूला श्री गणेश, नरसिंह सरस्वती, तसेच श्री विष्णू, अन्नपूर्णा देवी यांच्या मूर्त्या आहेत. पावसाळ्यात श्रींच्या पादुका कृष्णेच्या महापुरात बुडून जातात, त्यामुळे नित्योपासना व दर्शन अशक्य होऊन बसते. ही अडचण दूर करण्यासाठी एका उंच जागी देवघर बांधलं आहे. पावसाळ्यात तिथे देव नेले जातात व पूजा अर्चा होते. मंदिराच्या परिसरात औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे. आकाशात सूर्य जरी तळपत असला तर भूमीवर छायाप्रकाशाची रांगोळी तळपत राहते. इथे दुपारी 12:30 वाजता महाआरती होते व त्यानंतर सर्व भाविकांना अन्नदान केलं जातं. अलीकडच्या काळामध्ये श्री दत्त मंदिर औदुंबर या ठिकाणची गर्दी जास्तच वाढत आहे. म्हणजेच इथे भाविकांची गर्दी वाढत आहे. तुम्ही सुद्धा औदुंबरला नक्की भेट द्या आणि हे सर्व तुमच्या डोळ्यांनी अनुभवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.